तिथे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये देऊळगाव बाजार इथे देखील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं। संसार उघड्यावर पडलेला देखील अनेकांचा पाहायला मिळालेला होता। मोठ्या कष्टाने खरं तर लोकांनी हा संसार उभा केला, मात्र अवघ्या काही तासामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बरसला। यामध्ये घरातलं सामान, अन्नधान्य सगळं काही वाहून गेलं। ही सगळी परिस्थिती सांगताना नुकसानग्रस्त कुटुंबाला अश्रू अनावर झाले। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार या गावातलं हे घर आहे। इथे कधी काळी लोक राहत होती असं म्हणावं लागेल, कारण की पावसानं घराची अवस्था काय केली आहे पहा। पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, म्हणजे शिरलेलं होतं, आता ते कमी झालेलं आहे आणि घरामध्ये काहीही शिल्लक नाही। घरामध्ये ना भांडी आहेत, घरामध्ये ना घराचे वापरांचं सामान आहे, ना काहीही नाही आहे। उरलेत ते फक्त घराचे अवशेष। इथं जर आपण पाहिलं तर गाद्या भिजल्यात, संसार उपयोगी साहित्य सगळं भिजून गेलंय। हेच नव्हे तर असे आणखीन काही घरं आहेत बाजूला, त्या ठिकाणी असंच नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत ताई आहेत। सगळंच हे झालं। नाव सांगतो रुक्मन कायला आमचे सगळे हे झालं, सगळं हे झालं, आमचे आलं नुकसान झालं सगळीच। खायला पण काही राहिलं नाही आमच्या घरामध्ये। नाही बोल गए मग तो बाबा मग नवरा सगळं अपंग आहे, काहीच नाही कमवू शकत। कसं वाचलात त्या दिवशी पावसात? आम्ही सगळे बाहेर पळून गेलो, पाऊस उठलो गाला नदीचा पूर तिथलं पळून गेलो आम्ही सगळे, जीव आमचे जीव वाचवले। याच्या पुढे काहीच नाही साहेब। एक मुलगा आहे, बाबा नवरा अपंग आहे, काहीच नाही आम्ही कमवू शकत। असे आमचं हे आहे, वगैरे सगळं वाया गेलं, सगळं व्हायला पाणी कुठे काहीच नाही राहिलं। अत्यंत वेदनादायी आहे, कारण की असं झालं सगळं काहीच नाही राहिलं। बच्चा आमच्या काहीच नाही साहेब। लय जीवाचा कसूर आला, लय मायराला इकडे तिकडे जेवण करून काहीच नाही राहिलं माझ्या घरामध्ये।